मिनिटं थांबू. आता हे बघा, हा जुना रस्ता सापडलेला आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाला खोदकामामध्ये 15 वर्षापूर्वी खोदकाम झालं आहे. हा गुळगुळीत दगडांचा रस्ता आहे. याला मराठीमध्ये हिंदीमध्ये फरसबंदी म्हणतात. खूप किल्ल्यामध्ये फरसबंदी बघायला मिळते. याचा उद्देश हा असतो की त्या काळामध्ये शत्रू लोक वेगवान हालचाली करण्यासाठी घोड्याचा वापर करायचे. घोडे याच्यावर चालू शकत नाही, ते फिसलून खाली पडायचे. तोपर्यंत किल्ल्याचे सैनिक काय करायचे, वरून रस्ता हा स्लोपचा आहे, दगडांचे गोळे वरून सोडायचे. जसा शत्रू पुढे सरकणार हे दगडांचे गोळे आंतरवे शत्रूला लागायचे, काही शत्रू मारले जाणार. म्हणजे शत्रूची संख्या कमी करण्याच्या हिशोबाने हा गुळगुळीत दगडांचा रस्ता होता. असाच रस्ता पुढे आहे तो खाली वरती झालेला आहे पावसा पाण्यामुळे. तर नवीन रस्ता भारत सरकारने इकडे बनवलेला आहे लोकांना चालण्यासाठी. इकडे बघा देऊळ होतं. आता इकडे देऊळ होतं, हे अलाउद्दीन खिलजीच्या काळामध्ये याचं रूपांतरित खोल्यामध्ये केलेलं आहे. तर देऊळ कसं होतं हे बघा, जिना मध्यभागी जिना दिसतो, हे देवळामध्ये जाण्यासाठी होतं. हे खांब वरती होते, ह्याला खाली करण्यात आले. हे दीपस्तंभाचा अवशेष आहे, याचे स्टँड काढले गेले. आणि देवळामध्ये जाण्यापूर्वी तोंड धुण्यासाठी 12 वाजते पायऱ्याची विहीर असते. त्याला हिंदीमध्ये बावडी किंवा बावलीज म्हणतात. तर मंदिराच्या विरुद्ध दिशेला इकडे बावलीज किंवा बावडीज बनवलेली आहे. तर याला नाव दिलं आहे सरस्वती बारव, नदी देवताचं याला नाव दिलेलं आहे. भारत सरकारने याला रिपेअरिंग केलेलं आहे. काळा दगड हा जुना दिसतो, हा ग्रे कलरचा दगड हा नवीन आहे. त्याची खोली जास्त नाही आहे, 50 फूट खोली आहे. खालून याला झरे आहे. त्या काळामध्ये मंदिराच्या व्यतिरिक्त शहरामध्ये जे राहणारे लोक आहेत त्या पाण्याचा वापर करायचे. आता भारत सरकार या पाण्याचा वापर डागडुगीसाठी बांधकामासाठी वापर करतात आणि पुढे गार्डन बनवलेलं आहे, गार्डनसाठी त्याचा वापर करतात. पायऱ्या 2000 पायऱ्या. हो. आणि फूट उंचीमध्ये उंची 1700 3000 काहीतरी. वरती घरं आहे. 1948 पर्यंत लोक राहायचे. 48 नंतर या लोकांना किल्ल्याच्या बाहेर नवीन जागा दिली. दौलताबाद गाव वसवण्यात आलं. किल्ला आणि गाव वेगळा करण्यात आला. आता किल्ला खूप मोठा आहे. मोठा असल्यामुळे हवं पाण्याच्या उपलब्धतेसाठी मोठासा हौद बांधलेला डाव्या बाजूला. त्याला हत्ती हौद असं नाव पडलेलं. करायचं का थांबायचं इकडे? हे बघा, 1327 मध्ये मोहम्मदीन तुगलकाने दिल्लीहून राजधानी किल्ल्यामध्ये आणली. किल्ल्याची लोकसंख्या वाढली. लोकांच्या हिशोबाने पाणी हवं म्हणून मोठा आकार दिला. मोठा असल्यामुळे याला हत्ती हौद असं नाव पडलं. जे पाणी आणलं आहे डोंगराच्या मधून आणलं. डोंगराच्या पायथ्याशी तलाव आहे, तिथून मातीच्या पाईपचा वापर केला आहे, टेराकोटा पाईपचा. ही जागा उंच, ही जागा खाली आहे. पाणी जेव्हा वरून खाली येणार आहे, प्रवाह जास्त व्हायचा. प्रवाह जास्त कमी करण्यासाठी पंप नव्हता, वीज शक्ती नव्हती. सामान्य थेरीचा वापर केला आहे. गुरुत्वाकर्षण शक्तीचा नियम वापरून जागेवरती दगडाचे चौकोन बांधले. त्या चौकोनामध्ये एक येणारा पाईप होता, दुसरा जाणारा पाईप. एका चौकोनातून पाणी दुसऱ्यामध्ये जायचं, दुसऱ्यातून तिसऱ्यामध्ये जायचं. हळूहळू प्रेशर कमी व्हायचं. हे बघा, गार्डनमध्ये दगडाचा चौकोन आहे, त्याच्यामध्ये इनले आउटले. तिथून पाणी लीड होऊन इथे थांबायचं, इथून पाणी हौदामध्ये जायचं. आता पाईपलाईन तुटलेली, पाणी येत नाही. तर ही जी पद्धत आहे खूप जुनी आहे. ही आधी रोमन लोकांकडे होती. याला इंग्लिशमध्ये ॲक्वाडक्ट नाव दिलं आहे. तिथून ही अफगाणिस्तानच्या रस्त्याने भारतामध्ये आली. इराणी लोकांनी नाव ठेवलं आहे सायफन किंवा सायफनी. तिथून ही भारतामध्ये आलं. तर भारताच्या काही किल्ल्यामध्ये, शहरामध्ये मातीची किंवा खापराची पाईपलाईन बघायला मिळते. पुण्यामध्ये शनिवारवाडा आहे, तिथे कात्रजून पाणी आणलं होतं पेशव्यांच्या काळामध्ये. औरंगाबादमध्ये छोटी जागा आहे, पानचक्की वॉटर मिल, तिथेच याच पद्धतीने पाणी आणलं. एक आदर्श पद्धत होती त्या काळामध्ये.
आता किल्ल्याचं सर्वात मोठं देऊळ आहे भारत मातेचं देऊळ. हे बघा दिसतं ना, हे घासपूस इकडे उत्खनन झालेलं आहे 1988 आणि 2005 मध्ये. आणि उत्खननामध्ये यांना मंदिराचे अवशेष सापडले. तर हे मंदिराचे अवशेष आर्किओलॉजिकल सर्वेने लोकांना बघण्यासाठी ठेवलेले आहे. आणि काही मूर्त्या ज्या आहे त्या ओपन एअर म्युझियममध्ये ठेवलेल्या आहे. आपण पुढे बघूया. तर हे बघा, हे जे देऊळ दिसतं आहे किल्ल्यातलं सर्वात मोठं देऊळ आहे. 12व्या शतकामध्ये हे जैन देऊळ होतं. नंतरच्या काळामध्ये खिलजीच्या काळामध्ये याची मशीद झाली. गुमटं बांधले गेली, कमानी बांधल्या गेल्या, आकार दिला मशिदीचा. अर्धे देऊळ अर्धे मशीद आहे म्हणून इकडे वाद झाला. वादांची सोडवणूक भारत सरकारने असे केले की भारत माता सगळ्यांसाठी एक आहे म्हणून भारत माताची मूर्ती ठेवली, नाव दिलं भारत माता मंदिर. आपसातली भांडणं मिटवली. आता हे कोणत्याही धर्मासाठी नसून सगळ्या भारतीय लोकांचं देऊळ आहे. गॉडेस ऑफ इंडिपेंडन्स. याच्यामध्ये जे पिलर्स आहे हे 152 आहे. हे पिलर्स एक दगड दुसऱ्या दगडामध्ये खाचा करून बसवलेले आहे. 2 दगडाच्या फटीमध्ये चुना नाही, माती नाही, सिमेंट नाही. हे लवचिक खांब असल्यामुळे भूकंप झाल्यानंतर हे देऊळ हलायचं परंतु पडायचं नाही. अशा शैलीचा निर्माण यादव काळामध्ये झाला. निर्माण करता होता हेमाद्री म्हणून या शैलीला पॅटर्नला हेमाडपंथी देऊळ म्हणतात. तर महाराष्ट्रामध्ये खूप ठिकाणी अशी देवळं बघायला मिळतात. या किल्ल्याचा इतिहास असा आहे की हा किल्ला कोणी लढाई करून जिंकलेला नाही आहे. फंद फितुरूने लाच देऊन एका राजाकडून दुसऱ्या राजाकडे किल्ला गेलेला आहे. 1296 मध्ये अलाउद्दीन खिलजीने या किल्ल्याला वेढा दिला 6 महिने. किल्ल्याचा अभ्यास केल्यानंतर कळलं की आतमध्ये येणं अशक्य आहे म्हणून किल्ल्याचा किल्लेदार हरपालदे यादव जो हिंदू राजा रामदेवराय यांचा जावई होता याला लाच दिली. जावईने रामदेवरायांना धोका असा दिला जे बाहेरून धान्य यायचं ते येण्यापासून बंद केलं. किल्ल्याचं धान्य संपल्यामुळे रामदेवरायांना अलाउद्दीन खिलजीशी तह करावा लागला. पहिला तर असा झाला की प्रत्येक वर्षी दिल्लीला कर दिला जाईल. दुसरा तर म्हणजे खंडणी वसूल केली. सोनं चांदी हिरे मोते 51 उंटावर लादून सगळी संपत्ती अलाउद्दीन खिलजीने लुटून दिल्लीला नेली. दिल्लीला गेल्यानंतर आपला काका राजा जलालुद्दीन खिलजी यांचा खून केला आणि स्वतः राजा झाला. दुसऱ्या वेळेस रामदेवरायांचा मृत्यू झाला. कोणी राजकर्ता नव्हता. हरपालदे यादव जो जावई होता ज्याने लाच घेतली होती अलाउद्दीन खिलजीकडून तो राजा झाला. दिल्लीला पैसा देणं कर देणं बंद केलं आहे. तर अलाउद्दीन खिलजीने आपला मुलगा मोर्श खिलजी सेनापती मलिक काफूर यांना कर वसूल करण्याच्या हिशोबाने पाठवलं. तर वेढा देताच हिंदू राजा हरपालदे यादवने समर्पण केलं आहे. दोघांनी म्हणून हरपालदे यादवला ठार केला आणि हा किल्ला दिल्ली सल्तनतमध्ये समावेश केला. खिलजीनंतर तुगलक घराणं आलं आहे मोहम्मद बिन तुगलक दिल्लीवरती. सो त्या काळामध्ये मोहम्मद बिन तुगलकाने दिल्लीहून राजधानी किल्ल्यामध्ये हलवली आणि ह्या किल्ल्याचं नाव ठेवलं दौलताबाद. विचार केला भारताची राजधानी असल्यामुळे भारताचा सगळा पैसा इथे जमा होणार आहे. पैसा म्हणजे दौलत, दौलतच्या शहर दौलताबाद असं किल्ल्याचं नाव ठेवण्यात आलं. तर मोहम्मद बिन तुगलकाने दिल्लीहून राजधानी किल्ल्यामध्ये का हलवली? त्यावेळेस दिल्लीवरती मंगोलियन लोक चंगेज खानाचे वंशज हमला करायचे. त्यांच्यापासून सुरक्षा करण्यासाठी तुगलकाने विचार असा केला की राजधानी दिल्लीपासून दूर हवी, साम्राज्याच्या मध्यभागी यावी जेणेकरून उत्तर आणि दक्षिण भारतावरती राज्य करणं सोपं जाईल. हा किल्ला साम्राज्याचा मध्य मानला. तिकडून राजधानी किल्ल्यामध्ये आणली. तर हा किल्ला 10 वर्षाकरिता पुन्हा भारताची राजधानी होता. 10 वर्षानंतर लोकांनी उठाव केला. का केला की जे लोक दिल्लीहून आले त्यांना तो नोकरी देऊ शकला नाही, घर धान्य पुरवठा पाणी पुरवठा करू शकला नाही. लोकांनी उठाव केल्यामुळे त्याला ऑर्डर करावी लागली की परत दिल्लीला चला. सो मोहम्मद बिन तुगलक दिल्लीला गेला. त्याचा मृत्यू झाला. परंतु ह्या राजाला इतिहासामध्ये वेडा राजा लोक म्हणतात, काही लोक हुशार म्हणतात. जेव्हा तो दिल्लीहून इथे आला, दिल्ली येथे आल्यानंतर ज्या लोकांचा जमीन जुमला होता त्यांचा मोबदला वाटला. सगळ्यांना मोबदला दिल्यानंतर खजिना संपला. पैशाशिवाय राज्य करू शकत नव्हता म्हणून त्या काळामध्ये त्याचा विचार होता कागदी चलन सुरू करणं. परंतु कागदाची क्वालिटी चांगली नसल्यामुळे
त्यांनी ही आयडिया बदलली, चांबडी आणि तांब्याची नाणी बनवली. लोकांना सांगितलं ज्यांना व्यवहार करायचं सोनं चांदी जमा करा, चांबडी आणि तांब्याची नाणी. लोक खूप हुशार होते. जे बाजारपेठेमध्ये चांबडी किंवा तांब्याची नाणी होती, लोकांनी त्याला घरी नेली. घरी बनावट नाणी बनवली. बनावट नाणीच्या सहाय्याने लोकांनी चांगल्या गोष्टी खरेदी केल्या. त्या काळामध्ये मन अशी झाली की गरीब माणूस श्रीमंत झाला, श्रीमंत सरकार गरीब झाली, पुन्हा त्याचा ढासळली, पुन्हा त्याला सोने आणि चांदीची नाणी बाजारात आणावं लागली. ही कल्पना फसली म्हणून सामान्य लोकांनी वेडा म्हटलं. विद्वान लोक हुशार का म्हणतात की 14व्या शतकामध्ये त्याने कागदी चलनाचा विचार केला होता. सध्या हे चलन आपण वापरतो. सो मोहम्मद तुगलक दिल्लीला गेल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा जो सरदार होता हसन गंगू बहामनी साम्राज्याचा संस्थापक, त्याने इकडून राजधानी हलवली गुलबर्गाची कर्नाटकामध्ये. त्याचे 5 सरदार होते. त्यांनी वेगळे साम्राज्य स्थापित केले. त्याला दक्षिणेच्या 5 शाह्या म्हटलेलं आहे, जसं इमादशाही, बरीदशाही, निजामशाही, कुतुबशाही, नादिरशाही. हा किल्ला अहमदनगरच्या निजामशाहीकडे होता. अहमदनगरवरती मुघलांनी कब्जा केला. त्यांची शेवटची राणी चांद बीबी हिचा खून झाला. तिचा पंतप्रधान मलिक अंबर त्याने तिकडून राजधानी किल्ल्यामध्ये हलवली. आणि किल्ल्यामध्ये हलवल्यानंतर मलिक अंबरचा मुलगा फतेह खान किल्लेदार असताना शहाजहानने किल्ल्याला वेढा दिला आणि हा किल्ला पेशवेतून ताब्यात घेतला. त्यावेळेस शहाजीराजे ह्या किल्ल्यामध्ये मनसबदार होते. तर इथून ते निसटले. जीवधन किल्ला आहे पुण्यामध्ये. तिथे या अहमदनगरच्या निजामशाहीचा शेवटचा वारस मुघलांच्या कैदेत होता. त्याचं नाव होतं मुर्तुजा. त्याची सुटका करून शहाजीराजाने तिथून माहुली किल्ला आहे, माहुली किल्ल्यामध्ये त्याला गादीवर बसून मुर्तुजाला तिथून राजकारण सुरू केलं. नंतरच्या काळामध्ये मुघल आणि बिजापूरचे आदिलशाही यांचं गठबंधन झालं आणि त्यांनी तो किल्ला वेढा दिला माहुली किल्ल्याला आणि तिथे शहाजीराजांना समर्पण करावं लागलं. आणि तह असा झाला की इथून पुढे शहाजीराजे महाराष्ट्रामध्ये राहणार नाही. तिथून मग शहाजीराजे विजापूरच्या आदिलशाहीमध्ये गेले आणि हा किल्ला मुघलांकडे आल्यानंतर शहाजहान 1641मध्ये किल्ल्यामध्ये राहायला आला. शहाजहानंतर त्याचा मुलगा औरंगजेब, त्याचं राज्य होतं. औरंगजेबचा मृत्यू झाला 1707मध्ये. त्यांचा जो सरदार होता हैदराबादचा निजाम, याच्याकडे किल्ला आला आणि एका हैदराबादच्या निजामाने इकडून राजधानी हलवली हैदराबादला. मध्यंतरी पुण्याच्या पेशवे पानिपतला जात असताना उदगीरमध्ये लढाई झाली पेशवे आणि निजाम आणि तळहाटीमध्ये हा किल्ला पेशवांना दिला गेला. पेशवांनी 3 वर्ष ठेवून विकून टाकला हैदराबादच्या निजामाला. हैदराबादचा निजाम शेवटचा. नंतर 1948मध्ये हैदराबादच्या निजामाने हा किल्ला भारत सरकारला ट्रान्सफर केला. भारत सरकारने 1951मध्ये किल्ला आर्किओलॉजिकल सर्फ इंडियाला ट्रान्सफर केला. परंतु इतिहासामध्ये कुठेही लढाईची नोंद नाही आहे म्हणून हा अजिंक्य किंवा अभेद किल्ला आहे.